छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग म्हणजेच सागरी किल्ला तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मंडळी, मी कुणाल आणि ही माझी बायको अपर्णा. कोकण राईडच्या या भागात आम्ही येऊन पोचलो आहोत. कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत सुंदर व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या रत्नागिरी जिल्ह्यात. मराठा साम्राज्याची सीमा सुरक्षित करण्याच्या मोहिमेमध्ये पूर्णविराम भेटला तो हाच गड म्हणजेच पूर्णगड. असे म्हटले जाते की पूर्णगडाच्या बांधकामानंतर महाराजांना समाधान झाले की आपल्या साम्राज्याची सीमा आता पूर्णपणे सुरक्षित आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले. म्हणून या गडाला पूर्णगड हे नाव मिळाले. रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर मुचकुंदी नदी जिथे सागराला जाऊन मिळते तिथेच हा किल्ला शांत पण करारी पहारेकरीच्या रूपात आजही उभा आहे. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1724 मध्ये पूर्णगड किल्ला बांधला असावा असे इतिहास तज्ज्ञ सांगतात. इंग्रजांच्या काळात पूर्णगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील 3 प्रमुख बंदरांपैकी एक होता. मुचकुंडी नदीतून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुद्री शत्रूंना रोखण्यासाठी बांधलेला हा पूर्णगड ऐतिहासिकदृष्ट्या आक्रमणकर्त्यांसाठी टेहळणी बुरुज म्हणून काम करत होता. दाट झाडांनी वेढलेला आणि चित्तथरारक समुद्राचे दृश्य देणाऱ्या या किल्ल्यावर एकूण 7 बुरुज आहेत. तर आपल्या महाराजांची आणि मराठा साम्राज्याच्या सुवर्ण इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या प्राचीन स्मारकाला एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या. जय शिवराय.